नमस्कार. डिझाईन अँड डिशेस बाय अश्विनी ह्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण दुप्पट फुलणारे साबुदाणा पळी पापड कसे बनवायचे ते बघणार आहोत. तर मी इथे 2 वाटी भिजवलेला साबुदाणा घेतलेला आहे. आता आपण ह्यामध्ये 8 पट पाणी घालूयात. म्हणजे साबुदाणा टाकल्यानंतर पाणी 2 इंच वर राहील एवढंच आपल्याला पाणी घालायचं आहे. त्यानंतर आता आपल्याला इथे ग्रेट केलेला बटाटा घालायचा आहे. आता आपल्याला 2 मिनटं कंटिन्युअसली असंच ढवळत राहायचं आहे. मी हे पापड बनवण्यासाठी जाड साबुदाणा घेतलेला आहे. तर आता आपल्याला असंच 2 मिनटं स्टर केल्यानंतर आता आपल्याला ह्यात 1 टीस्पून तीळ घालायचे आहेत, 1 टीस्पून जिरं घालायचं आहे आणि 1 टीस्पून चिली फ्लेक्स घालायचे आहेत. आणि ह्याला सगळं घातल्यानंतर हे मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे आणि सतत ढवळत राहायचं आहे जोपर्यंत मिश्रण ट्रान्सपरंट होत नाही. काही वेळ ढवळून घेतल्यानंतर बघू शकता हे मिश्रण ट्रान्सपरंट दिसायला लागलेलं आहे. म्हणजेच आपलं जे हे मिश्रण आहे चांगल्या प्रकारे शिजले असं समजायचं. आता हे मिश्रण आपल्याला जास्त पातळ किंवा जास्त घट्ट पण होऊ द्यायचं नाही आहे, नाहीतर पापड नीट जमणार नाहीत. तर आपल्याला हे मिश्रण पळीच्या साहाय्याने प्लास्टिक शीटवर पसरून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपण सगळे पापड पसरून घेऊ. जर तुम्हाला ह्याचा डिटेल व्हिडिओ हवा असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तर 2 दिवस उन्हात वाळवल्यानंतर साबुदाणा पळी पापड तळायला रेडी आहेत. तर बघू शकता किती चांगल्या प्रकारे पापड वाळले आहेत. दिसायला पण खूप छान दिसत आहेत. आता आपण हे फ्राय करून घेऊयात.